नमस्कार, मी शुभांगी पंडित. स्वतेज न्यूज मराठीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. तर पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थी स्पर्धा परीक्षाची तयारी करत असताना परीक्षा प्रक्रियेमध्ये पारदर्शकता, विश्वासार्हता आणि समान संधी मिळणे अत्यंत आवश्यक आहे. मात्र ऑनलाईन परीक्षा पद्धतीमध्ये वारंवार येणाऱ्या तांत्रिक अडचणी, सर्व समस्या, परीक्षा केंद्रावरील गैरसोयी तसेच ग्रामीण भागातही विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या अडचणीमुळे विद्यार्थ्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला. या पार्श्वभूमीवर आज दिनांक 16 जुलै 2026 रोजी नवीन मोढा कृषी उत्पन्न बाजार समिती ते अण्णाभाऊ साठे मार्ग, छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून थेट जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला. या मोर्चासाठी नांदेड जिल्ह्यातील विद्यार्थी व शिक्षकांनी उपस्थिती लावली होती. राज्यातील MPSC गट ब आणि गट क या सर्व तसेच इतर सर्व परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेण्यात याव्या. पोलीस भरतीची जाहिरात त्वरित प्रसिद्ध करावी. शिक्षक पदावरील सर्व रिक्त पदाची भरती तात्काळ करण्यात यावी. तसेच लघुलेखक, स्टेनोग्राफर पद पुनर्निर्धारित करून रिक्त जागांची भरती करण्यात यावी. अशा विविध मागण्यांची विद्यार्थ्यांनी घोषणाबाजी केली आहे. तसेच या विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले. पाहूया याविषयीचा स्वतेज न्यूजचा रिपोर्ट. पद रद्द केले, मृत केले, याच्यासाठी आम्ही आज इथं सर्व विद्यार्थी जमलेलो आहोत. आमची मागणी एकच आहे की आमचं पद पूर्ववत करावं आणि आम्हाला न्याय द्यावा या सरकारने. मी तब्बल 7 वर्ष झाला स्टेनोग्राफरची तयारी करत आहे. माझ्यासोबत माझे बांधव आहेत, ताई आहेत माझ्यासोबत, या आता मॅरिड आहेत, 10 वर्ष झाली त्यांनी तयारी करत आहे. आणि या सरकारने रात्रीतून निर्णय दिला 5 मेला की तुमचं पद मृत घोषित केलं. सरकारकडे एकच मागणी आहे आमची की आमची पद भरती करून घ्यावी आणि हे जे मृत पद केलेलं आहे ते पूर्ववत करावं. आणि आम्हाला शासनाने एवढीच विनंती आम्ही शासनाकडे की आम्हाला न्याय द्यावा. बोलले की सरांनी तिकडे व्ही राधा मॅडमकडे वगैरे बोलतो म्हणून. त्यांनी काही ठोस निर्णय आतापर्यंत आम्हाला कोणीच दिलेला नाही. ना व्ही राधा मॅडमने दिलेला आहे, ना फडणवीस साहेब तर आम्हाला भेटलेलेच नाही. पुढची भूमिका आम्ही आक्रमक करणार आहोत सर आता. कारण आम्ही मंत्रालयावर पण बरेच वेळेस व्ही राधा मॅडमला भेटायला गेलो, त्यांनी पण आम्हाला तिथं थातूर मातूर उत्तर दिलेलं आहे. आणि बऱ्याच वेळात आझाद मैदानात पण आम्ही आंदोलन केलेलं आहे, तिथं पण आम्हाला कोणीच रिस्पॉन्स दिलेला नाही. आज प्रामुख्याने सद्यस्थितीत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी सर्वात ज्वलंत प्रश्न आणि महाराष्ट्राच्या स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून तयारी करणाऱ्या 36 जिल्ह्यातील 358 तालुक्यातील प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनातला प्रश्न आणि जी खदखद होती ती या मोर्चाच्या माध्यमातून नांदेडच्या ऐतिहासिक भूमीतून बाहेर पडली. आज खरं तर मुख्यमंत्र्यांनी फक्त MPSC मार्फत घेण्यात येणाऱ्या गट ब आणि गट क इव्हन सर्वच परीक्षा विद्यार्थ्यांची एकमुखी मागणी आहे. परीक्षा फुटीची मालिका संबंध महाराष्ट्राने किंबहुना देशाने बघितली. तर यापुढे सगळ्या परीक्षा ऑफलाईन करण्यात याव्या, आम्हाला पारदर्शक आणि कृतीयुक्त न्याय. दुसरी बाब सर्वात महत्वाची म्हणजे राज्यातील रखडलेल्या पदभरती प्रक्रिया असेल, स्टेनोच्या माध्यमातून जी पदं मृत घोषित केली आहे त्या विद्यार्थ्यांची आता आंदोलनाची मालिका झाली आहे. त्याचा आंदोलनाचा आवाज कुणीही ऐकायला तयार नाही. त्यामुळं हा फक्त प्रश्न एका पेपर फुटीचा नव्हता, हा प्रश्न फक्त एका जाहिरातीचा नव्हता, तर लाखो विद्यार्थ्यांच्या वेदनेचा हुंकार होता आजचा मोर्चा. म्हणजे भविष्यातील सरकारने आज ही संविधानिक मार्गाची लढाई याची दखल घ्यावी. अन्यथा येत्या काळात आज फक्त मुलं आपल्या रक्ताने आपल्या भावना प्रकट करतायत, उद्या यांच्या मृतदेहाचे खच पाहायला मिळाले तर नवल वाटू नये. त्यामुळं जे आता भविष्यात होणारे गंभीर परिणाम आहे त्याला टाळायचे असतील तर देवेंद्र फडणवीस साहेबांनी संबंधित सर्व भरती प्रक्रिया, शिक्षक भरती असेल, सारथी भरती, TRT, अमृत, महाज्योती या विद्यावेतन रखडलेल्या असेल, नवीन जाहिराती असतील, त्यासोबत स्टेनची मृत केलेली पदं पुनर्जीवित करण्याची असतील, 75,000 मेगा भरती असेल आणि राज्यातील इव्हन सर्व परीक्षा MPSC असेल आणि गट ख गट ड या सर्व परीक्षा ऑफलाईन पद्धतीने आयोजन करण्यात यावं. आणि विशिष्ट वयोमर्यादेतच पोलीस भरती प्रक्रियेची तयारी मुलं करू शकतात. वेळ गेल्यानंतर लाखभर पदाची जाहिरात आली तरी त्या मुलांच्या उपयोगाची नसते. त्यामुळे राज्यातील 17,000 रिक्त पदे जी आहेत त्याचं तात्काळ पदभरतीचं आयोजन करण्यात यावं. या मागण्या घेऊन आज आम्ही नांदेडचे सर्व स्पर्धा परीक्षार्थी मुलं, स्पर्धा परीक्षार्थी युवक युवती, त्यासोबत असलेले सगळे शिक्षक वृंद यांचा हा जनसैलाब पाहायला मिळाला. येत्या काळात हाच जनसैलाब विधिमंडळावर धडकल्याशिवाय राहणार. लघुलेखकची तयारी करतो. शासनाने आम्हाला न विचारता, काही न आम्हाला पूर्व सूचना देता आमचं पद मृत घोषित केले.
तर आता आम्ही जवळपास 5-6 वर्ष झाले त्याची तयारी करतोय. आता आमच्याकडे दुसरा पर्याय काही नाही स्टेनो संदर्भात. आता शासनानं असा निर्णय घेतलाय की पद बंद केले, तर आमच्याकडे दुसरा पर्याय राहिला नसल्यामुळे आज एक मी पत्र लिहित आहे मुख्यमंत्री साहेबांना आमच्या रक्ताने, वा तुम्ही याची दखल घेऊन आमच्या विद्यार्थ्यांची मागणी मान्य करून पद पुनर्भरती करा. त्या संदर्भात आम्ही जवळपास आज ते 6 वर्षापासून तयारी करतोय आणि दर 3 वर्षाला आमची जाहिरात येत असते. आमची जाहिरात 2022ला आली होती, त्यानंतर आमची जाहिरात 2026 मध्ये याय पाहिजे होती, तर आलेली नाही. आणि जी आली नाही त्यामध्ये शासनाने अचानक असा निर्णय दिला की हे पद मृत घोषित करत आहे. त्याच्यामुळे आता आमच्याकडे कुठलाही मार्ग राहिला नाही. त्यामुळे शासनाला पत्र लिहित आहे रक्ताने आमच्या, त्यामुळे शासनानं लवकरात लवकर आमचा काहीतरी निर्णय घ्यावा.